नमस्कार. 1969 हे साल स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं सगळ्यात वादळी वर्ष म्हणून नोंदवलं गेलेलं आहे. 1966 साली पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर इंदिरा गांधींनी पंतप्रधान पद स्वीकारलं आणि त्यावेळेला काँग्रेसमध्ये जे ढुड्डाचार्य किंवा अतिशय कुटील वृत्तीचे पण सिनियर राजकारणी होते, त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट घर करून होती की इंदिरा गांधींना पुढे करून त्यांच्या मागून पडद्यामागे राहून आपलं सगळं षडयंत्र किंवा राजकारण करत राहायचं. त्यावेळेला पंडित नेहरूंची कन्या म्हणून इंदिरा गांधींचा एक दबदबा राजकारणामध्ये निर्माण झालेला होता आणि लाल बहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळामध्ये नभोवाणी खात्याचं मंत्रिपद इंदिरा गांधींनी भूषवलेलं होतं. 1966 साली पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने इंदिरा गांधींनी या ढुड्डाचार्यांबरोबर पुरेसं जमवून घेण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आडकाठी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचे व्यक्तिगत हितसंबंध जपले जाणं इंदिरा गांधींना काही मान्य होण्यासारखं नव्हतं. कारण त्यांचं राजकारण, राजकारणाची दिशा आणि एकंदर वर्तन हे या सगळ्याला उभं आणि आडवं असं छेद देणारं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर साहजिकच काँग्रेस पक्षामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आणि त्याचे प्रतिसाद राजकारणामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये उमटायला लागले. दिवसेंदिवस या ढुड्डाचार्यांनी मग इंदिरा गांधींची कोंडी करण्याचा एक प्रयत्न सुरू केला आणि जेव्हा नाकाच्या वर पाणी जायला लागलं आणि बुडायची वेळ आली, तेव्हा मग इंदिरा गांधींनी आपल्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या तडफेने निष्ठेने करायला सुरुवात केली. आता या सगळ्या ढुड्डाचार्यांबरोबर साम आणि दाम हे जे दोन प्रकार होते ते वापरून झालेले होते आणि आता दंड देण्याची वेळ आलेली आहे असं कुठेतरी 1968-69 सालाच्या दरम्यान इंदिरा गांधींना प्रकर्षाने वाटायला लागलं आणि मग पहिला दणका त्यांनी दिला. तडकाफडकी त्यावेळेला अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंचा राजीनामा त्याने एका तासामध्ये घेऊन टाकला आणि मोरारजी देसाई सारख्या त्यावेळेला सिनियर किंवा राजकारणामध्ये स्वतःची पाळंमुळं रुजवलेल्या व्यक्तीला सुद्धा मुळासकट उपटून दिल्लीच्या बाहेर फेकून दिलं. त्याच्यानंतर मग धडाडीने निर्णय घेण्याचा एक सपाटाच या इंदिरा गांधींनी लावला आणि जनता त्यावेळेला इंदिरा गांधींचं ते एकंदर रूप बघून स्तिमित झालेली होती. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये जी काही साठमारी चाललेली आहे ती भारतीय जनतेला तेव्हा माहीत नव्हती. कारण आजच्या सारखी प्रसार माध्यमांची संख्या किंवा प्रसार माध्यमांची ताकद त्यावेळेला निर्माण झालेली नव्हती. प्रसार माध्यम म्हणजे त्यावेळेला लोकशाहीचे दोनच स्तंभ होते. एक म्हणजे रोज सकाळी घरी येऊन पडणारं वर्तमानपत्र आणि दुसरं म्हणजे नभोवाणीवरून दिल्या जाणाऱ्या बातम्या. कारण तोपर्यंत देशामध्ये दूरचित्रवाणी किंवा TV ही गोष्ट अवतरलेली नव्हती. अंतर्गत राजकारणामध्ये पुरेसं दणका दिल्यानंतर मग इंदिरा गांधींनी लोकांशी थेट संवाद सुरू केला. इंदिरा गांधींनी मोरारजी देसाईंना दणका दिल्यानंतर या सगळ्या ढुड्डाचार्यांची एक दिवस गठडी आपल्याला वळायला लागणार आहे हे कुठेतरी मनाशी मान्य केलं होतं आणि मग त्यासाठी जनतेचा पूर्ण पाठिंबा आपल्याबरोबर असायला पाहिजे असा धोरणात्मक आणि राजकारणी विचार करून थेट जनतेशी संवाद साधायला इंदिरा गांधींनी सुरुवात केली. त्यांच्या प्रचार सभा म्हणाव्या अशा काही ना काही निमित्ताने होणाऱ्या सभा संबंध देशभर सुरू झाल्या आणि लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा या इंदिरा गांधींना मिळायला लागला. पाठोपाठ त्यांनी दुसरे 2 धडाक्याने निर्णय घेऊन टाकले. एक म्हणजे त्यावेळेला
ब्रिटिशांच्या जमान्यापासून भारतामध्ये जे संस्थानिक होते त्यांना काही रक्कम ही त्यांचं संस्थान ताब्यात घेतल्याबद्दलची भरपाई म्हणून दर महिन्याला भारत सरकारकडनं दिली जात होती आणि ती रक्कम काही कोटींच्या घरामध्ये होती. तडकाफडकी एक निर्णय घेऊन एका रात्रीमध्ये या सगळ्या संस्थानिकांचे तनखे म्हणजे त्यांना मिळणारं दर महिन्याचं पाकिट इंदिरा गांधींनी बंद करून टाकलं आणि पाठोपाठ देशातल्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं. राष्ट्रीयकरण बँकांचं संस्थानिकांचे तनखे बंद, मोरारजी देसाई आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासारख्याच आड येऊ पाहणाऱ्या 2-3 ढुड्डाचार्यांची करून टाकलेली गच्छंती यामुळे इंदिरा गांधींची आपल्या पक्षावर आणि दिल्लीतल्या एका राजकारणावर पूर्णपणे पकड प्रस्थापित झाली. पण त्याच वेळेला काही अंतप्रवाह वर येऊन जागृतपणे आपल्या गोष्टी जनतेमध्ये पसरवायला लागले. भारतातली जनता पुरेशी भोळी भाबडी आहे हे ज्या ढुड्डाचार्यांना माहीत होतं त्यांनी मग इंदिरा गांधी या फॉसिस्ट आहेत किंवा हिटलरच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करणाऱ्या आहेत अशी प्रतिमा जनमानसामध्ये रुजवण्याचा परोपरीने आणि सर्वतोपरी प्रयत्न सुरू केला आणि मग जनतेच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण झाली. जनतेमध्ये काही लोकांना वाटत होतं की इंदिरा गांधी या धडाधड निर्णय घेत सुटलेल्या आहेत, त्या काँग्रेसमधल्या धुरीणांना किंवा वरिष्ठांना काही विचारत सुद्धा नाहीत आणि एकंदरच या सगळ्या दुफळी किंवा द्विधा मनस्थितीमध्ये जनतेचं मन कलुषित करणं या सगळ्या ढुड्डाचार्यांनी चालू ठेवलेलं होतं. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. आपण व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या भावभावना किंवा विचार उमटतात ते प्रतिक्रियांच्या रूपामध्ये खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवून माझ्यापर्यंत पोहोचवता आणि या अशा आलेल्या प्रतिक्रियांमधल्या काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रियांची नोंद घ्यावी, आपल्याबरोबर संवाद रूपाने त्यांचा उहापोह करावा असं मला नेहमी वाटतं. मोरारजी देसाई हे भारताच्या पंतप्रधानपदी असताना त्यांनी पाकिस्तानचे लष्करी हुकुमशाह जियाउल हक यांना एक फोन केला होता आणि त्या फोनमुळे भारत देशाचं किती मोठं नुकसान झालं याबद्दलचा एक व्हिडिओ मी आपल्या समोर सादर केला होता आणि त्या व्हिडिओवर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यापैकी काही वेचक आणि वेधक प्रतिक्रिया आता आपण पाहूया. या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवताना श्री दिलीप दळवी लिहितात की केतकर, तुम्ही खरोखर सर्वोत्तम आहात. माझ्या 65 वर्षाच्या हयातीमध्ये ही गोष्ट मला माहीत नव्हती. फारशी लायकी नसताना पंतप्रधान पद मिळवण्यासाठी पुढे करण्याचं एवढं काही गरजेचं असतं का? आणि एकदा पंतप्रधान पद मिळाल्यावर दुसऱ्या देशाच्या हुकुमशहाशी कसं बोलावं याचं किमान भान तरी आपल्याला राहिलं पाहिजे. दिलीप दळवी यांचे या प्रतिक्रियेबद्दल मी जाहीर आभार मानतो. अनंत पवार आपली प्रतिक्रिया लिहिताना म्हणतात की माननीय अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळेला याच मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्र मंत्री होते आणि काव साहेबांनी म्हणजे रॉचे जे चीफ होते त्यांनी ही बाब मोरारजी देसाईंच्या ऐवजी या अटल बिहारी वाजपेयींना सांगायला हवी होती, तर त्याचे परिणाम कदाचित वेगळे झाले असते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार मानतो. पण त्याचबरोबर रॉचं सगळं रिपोर्टिंग हे थेट पंतप्रधानांना होतं आणि त्यामुळे कितीही मनामध्ये आलं
चांगलं होईल असं वाटलं तरीही काव साहेबांना या सगळ्या गोष्टींची साध्यंत हकीकत आणि त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या या मोरारजी देसाई यांच्याकडूनच घेणं आपल्या घटनेप्रमाणे निश्चित किंवा अपरिहार्य होतं. मोहन रोकडे आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की या काव साहेबाने हे सगळं अतिशय महत्त्वाची अशी बातमी आणि त्यासाठी केलेले परिश्रम हे मोरारजी देसाईंना ते पंतप्रधान असताना सांगण्याच्या आधी मोरारजी देसाईंची बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी तपासून बघायला हवी होती. आता या प्रतिक्रियेवरती माझं स्पष्ट आणि सरळ मत असं आहे की आपल्या घटनेप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे रॉच्या उच्च अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सगळं निवेदन किंवा रिपोर्टिंग करायचं असतं आणि मनात असूनही पार्श्वभूमी तपासल्यानंतर हा माणसाला ते सांगून काही फायदा नाही असं जर काव साहेबांच्या मनामध्ये आलं असतं आणि त्यांनी ही गोष्ट मोरारजींना शेवटपर्यंत सांगितलीच नसती तर मग आज असाच एखादा व्हिडिओ करून तुम्ही आणि मी या काव साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं असतं हे निश्चित आहे. काव साहेबांचं जे काम होतं ते पूर्णपणे पार पाडलेलं होतं. त्यांची कर्तव्य बुद्धी पूर्णपणे शाबूत होते आणि त्याच्यावर मोरारजी देसाईंना जे काही वाटलं ते मोरारजी देसाईंनी केलं इतकं आपल्याला दोघांना एकत्र येऊन म्हणता येईल. याच व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना रवी भालेराव म्हणतात की खूप जुन्या आणि अतिशय महत्त्वाच्या पण दडवून ठेवलेल्या गोष्टी आपल्याकडून आमच्या समोर येतात याबद्दल त्यांना आनंद होतो. या गोष्टी सांगण्याची पद्धत आणि एकंदर माहिती याच्यावरून या प्रतिक्रिया देणाऱ्या साहेबांचा एक ग्रह असा झालेला आहे की मी माजी सनदी अधिकारी किंवा प्रशासक असावा. याच व्हिडिओवरती प्रतिक्रिया देताना अभेदानंद नुलकर असं कळवतात की मी आपल्याशी म्हणजे व्हिडिओमध्ये मी जे मत मांडलं होतं त्याच्याशी सहमत नाही कारण गांधी आणि नेहरू परिवाराने या देशाला फसवलेलं आहे आणि याच्या पुष्ट्यर्थ या आपल्या प्रतिक्रियेमध्ये हे नुलकर साहेब पुढे दाखला देत आहेत की आपण या युद्धामध्ये जे 90,000 पाकिस्तानी सैनिक पकडलेले होते ते सिमला करारानंतर आपण सोडून दिले ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने एक मोठी चूक आहे. वस्तुतः जिनिव्हा करार आणि आंतरराष्ट्रीय कायदे कानून आपल्याला लागू आहेत त्यामुळे युद्ध कैद्यांना वागवण्याचे आणि करार झाल्यानंतर सोडून देण्याचे जे निकष आहेत किंवा त्याच्याबद्दल जे कायदे कानून आहे ते पाळणं ही भारताची गरज होती आणि जरी तत्वासाठी किंवा वादासाठी मान्य केलं की त्यांना सोडायला नको होतं तर ते 90,000 सैनिक तह-हयात आपल्या कैदेमध्ये ठेवून त्यांचं पालन पोषण करणं एकतर भारताला शक्य नव्हतं आणि ते आजच्या युगामध्ये योग्यही ठरलं नसतं असं माझं त्यावर मत आहे. यावर आपल्याला काय वाटतं ते लिहून प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा. प्रतिक्रिया पाठवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा व्हिडिओ ऐकणाऱ्या आणि हा उहापोह ऐकणाऱ्यांपैकी कुणी हा जो व्हिडिओ ऐकला नसेल पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी या मोरारजी देसाईंच्या व्हिडिओची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्या लिंकवरनं आपल्याला हा व्हिडिओ पाहता येईल. 1969 साल उजाडलेलं होतं आणि 1969 साली भारतातल्या राष्ट्रपतींची निवड होणार होती. त्यासाठीची निवडणूक होऊ घातली होती. इंदिरा गांधींच्या तडफदार राजकारणाला
व्यसन घालता येईल असा एखादा माणूस आता राष्ट्रपतीपदी आणला पाहिजे असं या ढुड्डाचार्यांना म्हणजे काँग्रेसमधल्या वरिष्ठांना वाटायला लागलं आणि मग त्याने नीलम संजीव रेड्डी यांची निवड काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून करून टाकली। त्यावेळेला जेवढा केवढा विरोध या नीलम संजीव रेड्डी यांच्या नावाला पक्षांतर्गत बैठकीमध्ये बसून करता येईल तेवढा इंदिरा गांधींनी केला, पण एकंदर मतदान घेण्यात आले आणि 16 विरुद्ध 21 मताने इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि मग नीलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती पदाचे काँग्रेसचे उमेदवार असतील असं निश्चित झालं। इंदिरा गांधी स्वस्थ बसणाऱ्या नव्हत्या। त्यांनी ताबडतोब दिल्लीहून बेंगलोरला प्रयाण केलं आणि तिथे वराहगिरी व्यंकटगिरी नावाच्या एका ग्रहस्थांची भेट घेतली। त्यावेळेला हे भारताचे उपराष्ट्रपती होते। वराहगिरी व्यंकटगिरी यांच्याबरोबर पुरेशी चर्चा करून त्यांना पुरेसं पाठबळ देऊन त्याने या व्ही गिरींना अपक्ष म्हणून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा सल्ला दिला आणि व्ही गिरींनी तो मानला। त्यामुळे मग व्ही गिरी हे अपक्ष उमेदवार, नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि 2-4 लोक अशी राष्ट्रपती पदाची अतिशय चुरशीची निवड झाली। इंदिरा गांधींनी त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे जे आमदार खासदार या निवडणुकीसाठी मतदान करणार होते त्यांना एकच संदेश दिला की अंतरात्म्याला किंवा आतल्या आवाजाला स्मरून तुम्ही मतदान करा। आतला आवाज किंवा अंतरात्म्याचं जे काही सांगणं बोलणं आहे ते ऐकण्याचं राजकारणामध्ये सुरू झालं। ते इंदिरा गांधीने सगळ्यात पहिल्यांदा हे जे आवाहन काँग्रेस पक्षामध्ये मतदान करणाऱ्या आमदार आणि खासदारांना दिलं त्या क्षणापासून निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आणि नीलम संजीव रेड्डींचा पराभव करून व्ही गिरी हे राष्ट्रपती म्हणून निवडून आले। भारतातली जनता ह्या सगळ्या साठमाऱ्या किंवा दिल्लीतलं दिवाणी आणि मैदानी दोन्ही प्रकारचं राजकारण अनिमिष अशा नेत्रांनी बघत होती। तोपर्यंत असं काटछाटीचं राजकारण बघण्याचा अनुभव भारतातल्या जनतेला नव्हता आणि त्यामुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या विरुद्ध काही जनमत काही लोकांनी तयार करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पाडून आपला स्वतंत्र पक्षाची घोषणा आणि स्थापना करून टाकली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर मग जनतेमध्ये वेगवेगळ्या लाटा निर्माण व्हायला लागल्या आणि मग एकंदर जनमत असं आहे की राजकारणी लोकांचं राजकारण पुरेसं खालच्या पातळीला आलेलं आहे। यांच्याकडून या देशाचं काही भलं होऊ शकत नाही। हे आपापसात लढतील, आपापसात एकत्र होतील, यांच्याबद्दल विश्वासार्हता शून्य आहे असं वातावरण भारतामध्ये जनतेमध्ये व्हायला लागलं आणि मग त्याचा परिपाक म्हणून दुसरंच एक पिल्लू भारतातल्या जनतेच्या विचारामध्ये दौडायला लागलं आणि ते म्हणजे आता या राजकारण्यांना बाजूला ठेवून मिलिटरी म्हणजे सैन्याने किंवा सैन्याच्या अधिकाराने देशाची सूत्र आपल्या हातात घेतली पाहिजेत आणि ही जी बिघडलेली देशाची घडी आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित बसवायला पाहिजे। आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तान याच्यामध्ये ही घटना नुकतीच घडून गेली होती। त्यावेळेला असणाऱ्या पंतप्रधानांना डच्चू देऊन अयूब खान नावाच्या एका मिलिटरीच्या चीफने म्हणजे त्यांच्या आर्मीच्या प्रमुखाने सत्ता हातामध्ये घेतली होती आणि हुकुमशाहीचा किंवा दडपशाहीचा किंवा मिलिटरी रूलचा वरवंटा पाकिस्तानामध्ये अयूब खानाने फिरवायला सुरुवात केलेली होती। अयूब खानाने पंतप्रधानांना डच्चू देऊन जेव्हा सत्ता काबीज केली तेव्हा पहिल्याच भाषणामध्ये सांगून ठेवलं होतं की केवळ
लोकशाहीची घडी नीट बसवण्यासाठी मी सत्ता हातात घेतलेली आहे. सगळं नीट करून 90 दिवसात निवडणुका घेऊन परत एकदा मी राजकीय पक्षाच्या आणि राजकीय नेत्यांच्या हातामध्ये हा देश देऊन टाकणार आहे आणि माझं सैन्य परत एकदा बराकीमध्ये जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये असंच काहीतरी व्हावं असं भारतातल्या काही संघटनांना आणि काही लोकांना वाटायला लागलं होतं. आणि मग या अशा गोष्टींचं किंवा या चर्चांची वादळं दिवसेंदिवस भारताच्या क्षितिजावर जन्म घ्यायला लागली आणि घोंगावायला लागले. पंतप्रधान इंदिरा गांधींना हे सगळं कळत होतं, जाणवत होतं. त्यांच्यापर्यंत या सगळ्या बातम्या पोहोचत होत्या आणि कदाचित असं काही देशामध्ये घडू शकतं अशी किंचितशी शंका किंवा शंकेची पाल इंदिरा गांधींच्या मनामध्ये चुकचुकायला लागले. त्यावेळेला 1968 साली COAS म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून जनरल माणेकशॉ यांची नेमणूक झालेली होती आणि पायदळाचे म्हणजे आपल्या सैन्य दलाचे प्रमुख म्हणून ते सैन्याच्या सगळ्या हालचाली किंवा सैन्याचं नेतृत्व करत होते. या सगळ्या अशा स्फोटक वातावरणामध्ये आगीची काडी टाकावी अशी एक घटना अचानकपणे किंवा अनायसे भारतामध्ये घडून आली. त्यावेळेला चीफ ऑफ आर्मी स्टाफ असलेल्या सॅम माणेकशॉ याने त्यांच्या काही गोष्टींसाठी त्यांच्या काही गणिताप्रमाणे आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळामध्ये आपल्या भारतीय सैन्याच्या ज्या तुकड्या होत्या त्या तुकड्यांना लगोलग दिल्लीमध्ये बोलवून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा या तुकड्या सॅम माणेकशॉंच्या आदेशाप्रमाणे त्या राज्यातून निघून हळूहळू दिल्लीमध्ये डेरे दाखल व्हायला लागल्या. त्यावेळेला लोक म्हणतात त्याप्रमाणे किंवा आपल्याला शंका येते त्याप्रमाणे काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये घडून येण्याची शक्यता आहे असं इंदिरा गांधींनाही पंतप्रधानपदी असताना वाटायला लागलं. इंदिरा गांधींचा स्वभाव हा बोटचेप धोरण स्वीकारण्याचा कधीही नव्हता, तर खुलेआम समोरासमोर जाऊन आपल्याला आलेल्या शंका फेडून घेण्याची त्यांची वृत्ती होती. जेव्हा या सगळ्या आपल्या बटालियन म्हणजे आपलं सैन्य विविध राज्यातून दिल्लीकडे यायला लागलं, त्याच्यानंतर मग एक दिवस या सप्टेंबर 69 या सालातल्या महिन्यामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपले चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजे सैन्य दलाचे प्रमुख जे जनरल माणेकशॉ होते, सॅम माणेकशॉ, त्यांना आपल्या पार्लमेंट म्हणजे संसदेमध्ये असलेल्या कार्यालयामध्ये बोलावून घेतलं. सॅम माणेकशॉ आल्यानंतर इंदिरा गांधींनी समोरच्या खुर्चीवर बसण्याची आज्ञा या सॅम माणेकशॉनं केली. माणेकशॉ शांतपणे समोरच्या खुर्चीमध्ये बसले. इंदिरा गांधी आतून विमनस्क अशा अवस्थेमध्ये होत्या. कसं विचारावं, काय विचारावं याचा क्षण दोन क्षण विचार केल्यानंतर त्यांची उसळी मारणारी जी वृत्ती होती ती पुन्हा एकदा बाहेर आली आणि मग इंदिरा गांधींनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये, शांत स्वरामध्ये पण कणखर आवाजामध्ये समोर बसलेल्या सैन्याच्या प्रमुखाला म्हणजे सॅम माणेकशॉंना विचारलं की लोक म्हणत आहेत की सॅम, तुमच्यापासून मला सगळ्यात मोठा धोका आहे. सॅम माणेकशॉ क्षणभर चपापले. आपल्याला बोलावलं गेलं आहे ती सैन्याबद्दलची काहीतरी चर्चा करण्यासाठी असेल असा काहीसा होरा मनामध्ये धरून सॅम माणेकशॉ हे इंदिरा गांधींच्या त्या कार्यालयामध्ये येऊन पंतप्रधानांच्या समोर बसलेले होते. हा प्रश्न एखाद्या तीरासारखा सॅम माणेकशॉंपर्यंत आल्यानंतर सॅम माणेकशॉ यांनी तितक्याच शांत स्वरामध्ये इंदिरा गांधींना विचारलं की मॅडम प्राईम मिनिस्टर, लोक काय म्हणतायत ते बाजूला ठेवा, पण तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा.
सॅम माणेकशांच्या या प्रश्नावर इंदिरा गांधींचा क्षणभर गोंधळ उडाला आणि त्या म्हणाल्या की मला नक्की काय ते कळत नाहीये माणेकशा, नक्की काय ते मला कळत नाहीये माणेकशा. हे कळल्यानंतर किंवा इंदिरा गांधींनी स्वतः सांगितल्यानंतर खुर्चीमधून थोडंसं पुढे झुकून सॅम माणेकशा पंतप्रधान इंदिरा गांधींना म्हणाले की मॅडम प्राईम मिनिस्टर, माझ्याकडून किंवा माझ्या सैन्य दलाकडून आपल्याला कोणताही धोका आजच्या तारखेला किंवा मी सैन्य प्रमुख असेपर्यंत कधीही होणार नाही. राजकारण हा तुमचा प्रांत आहे. लष्करी सेवा बजावणं हे माझी वृत्ती आणि माझं काम आहे. देशातल्या लोकांचं संरक्षण करणं, त्यासाठी सीमेवर जागता पहारा देणं हे लष्कराचं काम आहे आणि आतमधल्या जनतेच्या आशा आकांक्षांप्रमाणे त्यांची धोरणं आखून त्यांची अंमलबजावणी करणं हे मॅडम प्राईम मिनिस्टर आपलं काम आहे. याच्या पुढे आपण आपलं काम निर्धास्तपणे करत जा आणि त्याचबरोबर मला माझं काम करू द्या. सॅम माणेकशांच्या या स्वच्छ बोलण्याने इंदिरा गांधींना आलेलं सगळं तणावाचं वातावरण एका क्षणामध्ये निवळलं आणि पुढच्या एका नव्या उमेदीने इंदिरा गांधींनी या देशाचा कारभार हाकायला सुरुवात केली. दोन टोलेजंग व्यक्तिमत्व जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी ते एकमेकांचा आदर किंवा मान राखतात. संवाद जो सुरू होतो त्याच्यामध्ये जे काही बोललं जातं ते पूर्णपणे ऐकून आणि समजून घेतात आणि त्याच्यानंतर आपल्या पठडीप्रमाणे किंवा घटनेने आपल्याकडे जी कर्तव्य सोपवलेली आहेत त्या कर्तव्याची जाण ठेवून पुढचा संवाद सुरू ठेवतात. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून प्रतिक्रियांच्या रूपामध्ये माझ्यापर्यंत जरूर पोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून सहर्ष स्वागतच आहे.